नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी कॉमर्स विषय OC&M. मुलांनो, आपलं 5वं प्रकरण चालू आहे व्यवसायातील उभरत्या पद्धती. आजच्या प्रस्तुत पाठामध्ये आपण बाह्य सेवेचे फायदे अभ्यासणार आहोत. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण बाह्य सेवा या संकल्पनेचा सविस्तर अभ्यास केलेला आहे. त्याचबरोबर बाह्य सेवेची गरज काय आहे याचा सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे. त्यामुळे साहजिकच आजच्या पाठातील बाह्य सेवेचे फायदे समजणे तुम्हाला अतिशय सोपे जाईल. तर आता बाह्य सेवेचे फायदे काही मुद्द्यांच्या काही पॉईंट्सच्या आधारे आपण अभ्यासूयात. इथे पहिला फायदा किंवा बेनिफिट्स आहे एकूण किमतीचे फायदे. आता एकूण किमतीचे फायदे म्हणजे काय की ज्यावेळेस एखादी बाह्य सेवा देणारी संस्था दुसऱ्या व्यवसायाला जर सेवा देत असेल तर साहजिकच त्या व्यवसायाचा वेळ वाचत असतो. त्याचबरोबर ह्या बाह्य सेवा ज्या आहेत अतिशय कमी किमतीमध्ये सेवा देत असतात. त्यामुळे संबंधित व्यवसायाचा खर्च वाचत असतो, त्याचबरोबर त्याचा वेळही वाचत असतो आणि चांगल्या प्रकारचं कौशल्य असणारी सेवा ही त्या संबंधित व्यवसायाला मिळते. म्हणजे साहजिकच त्याला एकूण किमतीचे खूप सारे फायदे हे व्यवसायाला होत असतात. त्यानंतर दुसरा फायदा आहे उद्योजक, रोजगार आणि निर्यातीस उत्तेजन. आता ह्या बाह्य सेवेमुळे मोठ्या प्रमाणात उद्योजक निर्माण होत असतात. कारण बाह्य सेवा देणं ज्यावेळेस एखादा व्यावसायिक विचार करतो किंवा तो त्या प्रकारची सेवा देण्यास सुरुवात करतो म्हणजेच तो एक प्रकारे उद्योजक आहे. कारण उद्योजक या संकल्पनेचा अभ्यास आपण मागील पाठामध्ये केलेला आहे. मग ज्यावेळेस तो एखादी सेवा देत असतो, सेवा देण्यासाठी व्यवसाय सुरू करत असतो तर साहजिकच उद्योजक होतो. आणि ज्यावेळेस तो उद्योजक होतो त्यावेळेस त्या उद्योजकामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीसुद्धा होते. म्हणजेच हे उद्योजक त्यांचं काम करण्यासाठी, सेवा देण्यासाठी रोजगारांची नियुक्ती करतात, कर्मचाऱ्यांना कामे देतात आणि त्यामुळे इतर व्यवसाय संस्थांना सेवा देणं त्यांना सहज सोपं जातं. हे रोजगार किंवा कर्मचारी वर्गाची ते जे नेमणूक करतात तर ते कौशल्य असणाऱ्याच व्यक्तींची नेमणूक करतात की एखादी विशिष्ट सेवा देणारी संस्था असेल तर ती सेवा देण्यासाठी त्या सेवेचं ज्ञान आणि कौशल्य ज्या व्यक्तीकडे आहे अशाच व्यक्तींना त्या संस्था काय देत असतात, रोजगार देतात. मग आता ह्या उद्योजक आणि रोजगार वाढीमुळे काय होतंय, निर्यातीस उत्तेजन होतं. मग निर्यातीस उत्तेजन होते किंवा निर्यातीस उत्तेजन कशा प्रकारे मिळतं, कारण मोठ्या मोठ्या व्यवसाय संस्था ह्या बाह्य सेवेला त्यांची छोटी मोठी कामं सांगत असतात, त्यांच्याकडून करून घेत असतात. त्यामुळे साहजिकच त्या कामाकडे मोठे व्यवसाय संस्थांना लक्ष देण्याची गरज भासत नाही. त्यामुळे ही छोटी कामे करण्यासाठी ह्या ज्या बाह्य सेवा असतात ह्या बाह्य सेवेमुळे ती छोटी कामं त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नसते. मग त्यामुळे ते त्यांच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करू शकतात, उत्पादनात वाढ होते आणि उत्पादनात वाढ झाल्यामुळे साहजिकच त्यांच्या उत्पादनात वाढ होऊन निर्यातीस उत्तेजन मिळतं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे ह्या बाह्य सेवा ज्या आहेत तर ह्या बाह्य सेवांना परदेशात सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे साहजिकच त्यांच्यासुद्धा निर्यातीत वाढ होताना दिसत आहे. त्यानंतर तिसरा फायदा आहे कमी मनुष्यबळ खर्च. आता कमी मनुष्यबळ खर्च म्हणजे काय की एखाद्या व्यवसायाला बाह्य सेवेसाठी वेगळं असं मनुष्यबळ खर्च करण्याची गरज नाही. कारण त्यासाठी जेवढा तो व्यवसाय खर्च करत असेल त्यापेक्षा कमी किमतीमध्ये ह्या बाह्य सेवा त्यांना ठराविक किंवा आवश्यक सेवा पुरवत असतात. मग त्यामुळे साहजिकच संबंधित व्यवसायाला त्याचा जो काही मनुष्यबळ किंवा जे काही श्रम खर्च होणार आहे तर ते कसं खर्च होतं, कमी खर्च होतं. म्हणजे त्या ठिकाणी खर्च करण्याची गरज पडत नाही. त्यानंतर चौथा आहे व्यावसायिक तज्ज्ञ आणि उच्च गुणवत्तेच्या सेवांचा लाभ. आता मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की ज्या वेळेस एखादी बाह्य सेवा संस्था सेवा पुरवायचं काम करत असते त्यावेळेस अशा सेवा देण्यासाठी त्या कौशल्य असणाऱ्या व्यक्तींचीच निवड करत असतात. मग साहजिकच ठराविक प्रकारचं कौशल्य असणारी व्यक्ती ज्यावेळेस नियुक्त केली जाते, ज्यावेळेस ती काम करत असते तर साहजिकच अशा सेवा म्हणजे अशा चांगल्या सेवा देणाऱ्या
म्हणजेच गुणवत्तेच्या ज्या काही चांगल्या गुणवत्तेच्या सेवा आहेत, तर ह्या चांगल्या गुणवत्तेच्या सेवांचा लाभ ह्या व्यावसायिकांना होत असतो. त्यानंतर पुढचं आहे आधार देण्याऐवजी मूळ प्रक्रियेवर भर. आता म्हणजेच काय की मूळ प्रक्रियेवर भर. मग कोण देतं मूळ प्रक्रियेवर भर? तर व्यावसायिक देत असतात. कोण देत असतात? व्यावसायिक देत असतात. मग मूळ प्रक्रियेवर भर म्हणजे व्यावसायिकांचं मूळ प्रक्रिया काय असेल? उत्पादन असेल. तर अशा वेळेस ते त्यांच्या उत्पादनांवर लक्ष केंद्रित करतात. म्हणजे त्यांना ज्या त्यांच्यासाठी असणाऱ्या दुय्यम सेवा असतील, उदाहरणार्थ कॅन्टीन असेल किंवा स्वच्छता असेल किंवा सुरक्षा कर्मचारी असेल, तर ह्या दुय्यम किंवा कमी महत्त्वाच्या त्यांना वाटणाऱ्या ह्या कमी महत्त्वाच्या सेवांवर ते कमी वेळ खर्च करतील आणि जास्तीत जास्त वेळ ते मूळ प्रक्रियेवर म्हणजे त्यांच्या उत्पादनाच्या प्रक्रियेवर खर्च करतील. म्हणजे कारण दुय्यम दर्जाच्या किंवा त्यांच्यासाठी दुय्यम असणाऱ्या किंवा कमी महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टींसाठी म्हणजेच कमी महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टींसाठी त्या बाह्य सेवेचा लाभ घेतील आणि बाह्य सेवेचा लाभ घेतल्यामुळे त्यांना त्यांच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करता येतं. म्हणजेच काय आधार देण्याऐवजी मूळ प्रक्रिया आहे म्हणजे त्यांची मूळ प्रक्रिया काय आहे तर उत्पादनाची आहे. तर त्या उत्पादनाच्या प्रक्रियेवरती ते भर देतील. त्यानंतर पुढील आहे गुंतवणुकीची आवश्यकता कमी. साहजिकच बाह्य सेवा कमी किमतीमध्ये आपल्याला सेवा देत असल्यामुळे व्यावसायिकांना सेवा देत असल्यामुळे त्यासाठी व्यावसायिकांना गुंतवणूक करण्याची आवश्यकता भासत नाही. म्हणजे तिथे गुंतवणूक करावी लागत नसल्यामुळे साहजिकच या कामासाठी गुंतवणुकीची कमी आवश्यकता असते. म्हणजे कमी रक्कम गुंतवणुकीसाठी लागते. त्यानंतर पुढील आहे कार्यक्षमता आणि उत्पादकतेत वाढ. आता साहजिकच जर कमी महत्त्वाचं किंवा दुसरं काम किंवा कमी दर्जाचं असणारं जे काम आहे, कमी दर्जाचं म्हणण्यापेक्षा कमी महत्त्वाचं किंवा त्या व्यवसायासाठी असणारं कमी महत्त्वाचं जे काम आहे, तर ते कमी महत्त्वाचं काम सुरक्षा असेल किंवा स्वच्छता असेल किंवा कॅन्टीन वगैरे असेल, तर अशा प्रकारचं काम करण्यासाठी बाह्य सेवेचा लाभ व्यावसायिक घेत असतात. त्यामुळे ते व्यावसायिक बाह्य सेवेचा लाभ घेत असल्यामुळे त्यांचं जे काही उत्पादनाचं काम आहे त्या उत्पादनाच्या कामावरती लक्ष दिल्यामुळे त्यांची कार्यक्षमता आणि उत्पादकता आपोआप वाढली जाते. कारण हे जे व्यावसायिक काय करत असतात की हे कमी महत्त्वाचं असणारं काम हे कोणाकडून करून घेत असतात? बाह्य सेवेकडून. आणि ही बाह्य सेवा संस्था ज्या आहेत किंवा विशिष्ट सेवा देणाऱ्या ज्या काही संस्था आहेत, तर त्या संस्था चांगल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करतात. त्यामुळे चांगल्या दर्जाची सेवा ही व्यावसायिकांना प्राप्त होते आणि आपोआप त्यांना चांगल्या दर्जाची सेवा प्राप्त झाल्यामुळे त्यांची कार्यक्षमता आणि उत्पादकतेत आपल्याला आपोआप वाढ होताना दिसून येते. आता यासाठी मी एक तुम्हाला उदाहरण सांगते म्हणजे व्यवस्थित लक्षात येईल की जर समजा एखादा मोठा व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायाचं उत्पादन चालू आहे, परंतु त्या ठिकाणी जो कर्मचारी वर्ग आहे त्यांना जी कॅन्टीनची सुविधा दिली जाते, तर ती त्या कर्मचाऱ्यांना ती कॅन्टीनची सुविधा चांगली मिळत नाही. मग साहजिकच ती सुविधा चांगली न मिळाल्यामुळे ते काय करतील की त्यांना चांगल्या प्रकारचा आहार न मिळाल्यामुळे त्यांचं कामावर सुद्धा थोडं मन लागणार नाही किंवा ते नाराज असतील आणि त्या नाराजीमुळे चांगल्या कार्यक्षमतेने ते काम करणार नाही. मग अशा वेळेस जर समजा त्या व्यवसायाने चांगल्या बाह्य सेवेचा फायदा घेतला, तर त्या चांगल्या बाह्य सेवेच्या फायद्यामुळे त्या कर्मचाऱ्यांना चांगल्या प्रकारचं चांगल्या दर्जाचं जेवण मिळेल आणि साहजिकच त्यांची मानसिकता चांगली होऊन त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होईल आणि कार्यक्षमतेत वाढ झाल्यानंतर आपोआप त्या व्यवसायाच्या उत्पादकतेत सुद्धा आपल्याला वाढ होताना दिसून येईल. म्हणजे आपल्याला या पॉईंटचा अभ्यास केल्यानंतर एक मात्र लक्षात येतं की बाह्य सेवा ह्या किती महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर शेवटचा फायदा पाहतोय आपण ज्ञानाची देवाणघेवाण. आता ज्ञानाची देवाणघेवाण म्हणजे कसं की यामध्ये दोन व्यवसायांमध्ये करार केला जात असतो. काय केला जात असतो? करार केला जात असतो. म्हणजे ज्यावेळेस हा करार केला जातो त्यावेळेस एकमेकांमध्ये त्यांचे व्यवहार होत असतात. मग ज्यावेळेस व्यवहार होतात त्यावेळेस साहजिकच त्यांच्या ज्ञानाची किंवा कौशल्याची देवाणघेवाण होत असते. काय होत असते? देवाणघेवाण.
मग अशा प्रकारे ज्ञान आणि कौशल्यांची देवाणघेवाण झाल्यामुळे साहजिकच दोन्ही व्यावसायिकांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो. तर हे बाह्य सेवेचे फायदे झाले. हे आपण एकदा पुन्हा थोडक्यात अभ्यासूयात. पहिला आपण पाहिलं होतं एकूण किमतीचे फायदे. तर ह्या बाह्य सेवा देणाऱ्या संस्था कमी किमतीमध्ये सेवा उपलब्ध करून देतात. त्यामुळे साहजिकच मोठ्या व्यावसायिकांचे किंवा इतर व्यावसायिकांचे म्हणजे ह्या सेवा घेणाऱ्या व्यावसायिकांचा खर्चही वाचतो, वेळही वाचतो व चांगले कौशल्य, चांगला दर्जा असणाऱ्या सेवा त्यांना मिळतात. म्हणजेच त्यांना एकूण किमतीचे फायदे मिळतात. त्यानंतर उद्योजक, रोजगार आणि निर्यातीस उत्तेजन. ज्यावेळेस बाह्य सेवा मोठ्या प्रमाणात निर्माण होतात त्यावेळेस उद्योजकांमध्ये वाढ होते. साहजिकच उद्योजक वाढले की देशातील रोजगारसुद्धा वाढतो. त्यामुळे उद्योजक वाढले, रोजगार वाढले, साहजिकच उत्पादनही वाढतं. त्यामुळे आपोआप निर्यातीस उत्तेजन मिळतं. तसंच ही जी बाह्य सेवा आहे ह्या बाह्य सेवेला परदेशात सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यानंतर कमी मनुष्यबळ खर्च. या बाह्य सेवा ज्या सेवा देत असतात त्यांच्यासाठी खर्च कसा असतो? कमी असतो. मग यांच्यासाठी कमी खर्च करावा लागतो. मग ज्यावेळेस एखादा व्यावसायिक त्यांना ह्या बाह्य सेवा ज्या आहेत तर ह्या सेवा देण्यासाठी वेगळा खर्च करण्याची गरज पडत नाही. तर त्या बाह्य सेवा देणाऱ्या व्यवसायाबरोबर करार करून त्या व्यवसायाकडून सेवा मिळवतात. त्यामुळे त्यांचं जे मनुष्यबळ आहे व्यवसायाचं स्वतःचं तर ते मनुष्यबळ उत्पादनासाठी वापरू शकतात. तर या विशिष्ट सेवांवरती त्यांचं स्वतःचं मनुष्यबळ वापरण्याची त्यांना गरज पडत नाही. म्हणजे साहजिकच हे मनुष्यबळ काय होतं? कमी खर्च होतं. त्यानंतर व्यावसायिक तज्ज्ञ आणि उच्च गुणवत्तेच्या सेवांचा लाभ. ज्यावेळेस हे बाह्य सेवा देणारे जे व्यावसायिक आहेत ज्यावेळेस कर्मचाऱ्यांची नेमणूक करतात त्यावेळेस ते चांगला दर्जा असणार किंवा चांगल्या प्रकारचं ज्ञान आणि कौशल्य असणाऱ्याच व्यक्तींची काय करत असतं? नेमणूक करत असतं. त्यामुळे साहजिकच ज्या व्यावसायिकांना ह्या सेवांचा लाभ घ्यायचा असतो तर त्या सेवांचा लाभ घेताना त्यांना ज्या सेवा मिळतात तर त्या सेवा ह्या तज्ज्ञ आणि उच्च गुणवत्तेच्याच असतात. त्यानंतर आधार देण्याऐवजी मूळ प्रक्रियेवर भर. म्हणजेच ह्या बाह्य सेवेमुळे काय होतं की उत्पादनावरच लक्ष केंद्रित करतो. म्हणजे मूळ प्रक्रिया काय आहे त्याचे उत्पादन, त्याचे कोणतंही जे त्याचं मूळ काम आहे ते. समजा एखादं इस्त्रीवाल्याचं दुकान असेल तर त्याचं मूळ काम काय आहे? इस्त्री करणं. किंवा एखादं मोठं मॉल असेल तर त्याचं काम काय आहे? विक्री वाढवणं. मग इतर स्वच्छता वगैरे त्याच्याकडे तो दुर्लक्ष करेल किंवा त्यासाठी बाह्य सेवेचा लाभ घेईल. म्हणजेच तो काय करेल की बाह्य सेवेला ते काम देईल आणि त्याचं जे महत्त्वाचं काम आहे, मूळ काम आहे, त्या मूळ कामावर भर देईल. म्हणजे हे कशामुळं शक्य होतं? बाह्य सेवेमुळं. त्यानंतर पुढचं पाहिलं होतं आपण गुंतवणुकीची आवश्यकता कमी. की बाह्य सेवा आपल्याला कमी खर्चामध्ये उपलब्ध होते. साहजिकच त्यामुळे त्या सेवेमध्ये जे काही काम आपण करून घेत असतो त्याच्यावरती आपल्याला कमी खर्च येतो. त्यामुळे आपल्याला भांडवल कमी लागतं. त्याच्यासाठी कमी गुंतवणूक करावी लागते. त्यानंतर कार्यक्षमता आणि उत्पादकतेत वाढ. तर ह्या ज्या बाह्य सेवा आहेत तर ह्या बाह्य सेवा ज्या प्रकारच्या सेवा देतात त्या दुय्यम दर्जाच्या असं म्हटलं जातं किंवा कमी महत्त्वाच्या, कमी दर्जाच्या सेवा असं म्हटलं जातं. तर या बाह्य सेवा दिल्यामुळे साहजिकच ह्या जरी कमी दर्जाच्या किंवा दुय्यम दर्जाच्या जरी असल्या तरीसुद्धा या सेवांमुळे संबंधित व्यवसायाची कार्यक्षमता आणि उत्पादकतेत वाढ होते. यासाठी मी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे की जर समजा एखाद्या व्यवसायामध्ये अन्न जे काय पुरवलं जातं, अन्न म्हणजे कॅन्टीन असेल तर कॅन्टीनची जी काय बाह्य सेवा आहे ती जर चांगल्या दर्जाची असेल तर साहजिकच काय होणार आहे की कर्मचाऱ्यांचं मानसिकता चांगली राहील आणि ते चांगल्या प्रकारे काम करतील आणि त्यांची कार्यक्षमता वाढून उत्पादकतेत वाढ होईल. पण ते चांगल्या दर्जाचं नसेल तर त्यांची कार्यक्षमता वाढेल का? नाही वाढणार, कारण त्यांची मानसिकता चांगली असणार नाही. म्हणून जर चांगल्या दर्जाची सेवा मिळाली किंवा चांगल्या दर्जाचं अन्न मिळालं तर त्यांची मानसिकता चांगली राहून कार्यक्षमता वाढेल आणि उत्पादकतेत वाढ होईल. त्यानंतर आपण शेवटचं पाहिलं ते म्हणजे ज्ञानाची देवाणघेवाण. तर ह्या बाह्य सेवा संस्था ज्या आहेत तर ह्या संस्थांबरोबर इतर व्यवसाय संस्था करार करतात आणि करार केल्यामुळे साहजिकच त्यांच्यामध्ये व्यवहार होत असतो. व्यवहार होताच आपापसातील जे काही ज्ञान आहे, कौशल्य आहे त्यांची देवाणघेवाण होत असते आणि साहजिकच
या देवाणघेवाणीमुळे त्यांचा व्यवहार वाढीस लागतो व आपोआप हळूहळू त्या दोन्ही व्यवसाय संस्थांच्या नावलौकिकात भर पडत असते. तर अशा प्रकारे हे फायदे जे आहेत ते बाह्य सेवेचे फायदे आहेत. हे एकदा ऐकल्यानंतर तुमच्या व्यवस्थित लक्षात राहील. अतिशय साधे आणि सोपे आहेत. अशा प्रकारे आपलं हे लेक्चर इथेच संपलं. धन्यवाद.